मित्रांनो, बरेचदा लहान मुलं आपल्या पालकांकडे मला टेलिस्कोप पाहिजे म्हणून हट्ट करतात। या टेलिस्कोपचा फायदा नक्की काय? तर आकाशातले जे ग्रहतारे ते आपल्या डोळ्यांमधून टिपणं, नक्की ते कसे आहेत, त्यांची छबी कशी दिसते हे पाहण्यासाठी हा टेलिस्कोप वापरला जातो। मात्र टेलिस्कोप शिवाय हे ग्रहतारे कसे आहेत, त्यांची रचना कशी आहे, त्यांच्यावरती जीवसृष्टी आहे की नाही, हे सर्व माहिती होऊ शकते का? का नाही होऊ शकत याचं उत्तर महर्षी पतंजलींनी पातंजल योगसूत्रामधल्या विभूतिपादामध्ये दिलं आहे। आज आपल्याला 26 नंबरचं सूत्र बघायचं। भुवनम ज्ञानम सूर्य संयमात। आपण आता या सूत्रामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया। भुवन ज्ञानम, भुवन म्हणजेच ब्रह्मांड किंवा सौरमंडळ। या सौरमंडळाचं ज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल तर सूर्य संयमात, तर योगी साधक जो असेल, योगी पुरुष जो असेल, त्यांनी सूर्यावरती संयम केला पाहिजे। सूर्यावरती किंवा सूर्याच्या केंद्रबिंदूवरती जर संयम साधला गेला तर एकूणच योगी साधकाला संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान, सौरमंडळाचे ज्ञान किंवा त्या ब्रह्मांडामध्ये जी जीवसृष्टी त्या सर्वांचे अथांग असे ज्ञान प्राप्त होते। बघा, सूर्याला योगशास्त्र असो किंवा भौतिकशास्त्र असो, या सर्वांमध्ये सूर्याला केंद्रबिंदू मानले गेले। या सूर्याभोवतीच संपूर्ण विश्व अवलंबून आहे। अगदी आपण या ग्रहताऱ्यांचा राजा सूर्य असं म्हणलं तरी चालेल। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हा जो सूर्य आहे तो एकंदरीतच सौरमंडळाचा केंद्रबिंदू आहे, तो संपूर्ण ऊर्जेचा स्रोत आहे। आपण म्हणूनच या सूर्याला आपला मित्र देखील म्हणतो, कारण की तोच आपल्याला प्रकाश देत असतो। बघा, इथे या प्रकाशाचा अर्थ असा घ्यायचा आहे की सूर्यावरती जर संयम साधला तर तो आपल्याला अथांग ग्रह तारे यांचा प्रकाश प्राप्त करून देणार। हे संपूर्ण सूत्र लक्षात घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया। एक बँक अभ्यासक आहे, त्याला एका बँकेच्या सर्व शाखांचा व्यापार नक्की कसा चालतोय हे समजून घ्यायचं। यासाठी बँकेच्या भरपूर अगदी हजारो ज्या शाखा आहेत त्या शाखांच्या संगणकावरती हा व्यापार अगदी व्यवस्थित सेव्ह करून ठेवला। हा बँक अभ्यासक जेव्हा या संपूर्ण शाखांमध्ये फिरतो तेव्हा त्याचा वेळ अतिशय जात असतो। हे सर्व करत बसण्यापेक्षा मुख्य शाखेमध्ये जाऊन जर या अभ्यासकाने बँकचा जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरचं लॉग इन केलं तर त्याला एकाच जागी बसून सर्व शाखांमधल्या कारभाराचा ॲक्सेस मिळू शकतो। बघा, बँकेमधला मुख्य शाखेतला जो एक सर्व्हर आहे तो सर्व शाखांचा जो व्यवहार चाललाय तो एकाच जागी ह्या अभ्यासकाला मिळवून येतो। आपला जो सूर्य आहे तो देखील आपण सर्व ग्रह ताऱ्यांचा मुख्य सर्व्हर म्हणजेच ऊर्जेचा मुख्य सर्व्हर असं देखील आपण त्याला म्हणू शकतो। बघा, किती छान या पतंजली ऋषींनी आपल्याला हे सूत्र समजून सांगितलेले। भुवनम ज्ञानम सूर्य संयमात। जर सूर्यावर संयम केला तर एकंदरीतच आपल्याला ब्रह्मांडाचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं। ब्रह्मांडाचं ज्ञान प्राप्त कसं करायचं त्याबाबत माहिती आज आपण बघितली। आपल्याला अजून देखील माहिती अशीच मिळवायची आहे, मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार कशी, यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे। आवडला असेल तर लाईक करायचा। तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे। तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह। तोपर्यंत धन्यवाद।